हॅलो गाईज, वेल ट्रेडिंगमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला बोललो होतो की आपण एक सपोर्ट रजिस्ट्रेशनवर व्हिडिओ काढणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप सपोर्ट होणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण मार्केटबद्दल बोलणार आहे की मार्केटची पहिलं काम जे आहे चार्ट अनालाइज असते, पण त्याच्यात आम्ही तुम्हाला सोप्याचे सोपं शिकवण्याचं ट्राय करतो आहे की तुम्ही चार्ट अनालाइज करता त्यात तुम्ही आहे ना ड्रॉइंग ड्रॉइंग कशी करतो आपण तसं तुम्ही ड्रॉइंग करा की तुम्हाला सपोर्ट कुठं, सप्लाय अँड डिमांड झोन कुठं दिसतंय, कुठं रेजिस्टन्स दिसतंय, हे तुम्ही ड्रॉइंग करा आणि कसं वर्क करतंय ना ते तुम्ही बघू शकता की चार्ट मल्टिपल चार्ट सपोर्ट रेजिस्टन्सवरच काम करते आपलं. निफ्टी म्हणा, बँक निफ्टी म्हणा, फॉरेक्स म्हणा, हे सगळं मी जे अभ्यास केलेला आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला बोलतोय की सपोर्ट रेजिस्टन्सवर आपण भारी काम करू शकता तुम्ही लोक. त्यात आपण तुम्हाला आता स्क्रीनवर घेऊन चालतो मी, तुम्ही बघू शकता आपण सपोर्ट रेजिस्टन्स कसे मार्क करतो. तर पहिलं तुम्ही काय करायचं, स्क्रीनवर यायचं. स्क्रीनवर तुम्ही वन डेच्या चार्टवर यायचं. वन डेच्या चार्टवर काय करायचं, तुम्ही पहिलं निफ्टीचा चार्ट आहे हा, निफ्टीचा चार्ट आहे, त्यात तुम्ही पहिलं हाय लो मार्क करायचं वन डेच्या ह्याच्यावर, वन डे टाईम फ्रेमच्या ह्याच्यावर. एकच मिनटं, मला लाईन चेंज करू द्या. ओके, तर वन डेच्या ह्याच्यावर येऊन हाय लो मार्क करायचं. त्याच्यानंतर तुम्ही 4 इयरच्या ह्याच्यावर यायचं आणि ट्रेंड बघायचं की काय चालू आहे. आता इथं दिसतंय आपल्याला साईड वे चालू आहे, तर त्यात बघायचं तुम्ही सपोर्ट तुम्हाला कुठं दिसतंय. तर इथं दिसतंय तुम्हाला एक मेजर सपोर्ट म्हणून, सपोर्ट आणि सप्लाय अँड डिमांड झोन दिसतंय तुम्हाला इथं. तुम्ही बघू शकता इथं आपल्याला एक झोन आखायचा आहे असा एवढा. तर तुम्ही वापस वन डेच्या ह्याच्यामध्ये यायचं. वन डेच्या ह्याच्यामध्ये बी आपल्याला दिसतंय की एक सपोर्ट आलेला आहे, सपोर्ट अँड डिमांड झोन. इथं तुम्ही एक झोन आखायचा आहे. तर वन डेच्या ह्याच्यात हाय आणि लो मार्क करायचं आहे तुम्ही, आणि 4 इयरच्या ह्याच्यात ट्रेंड बघायचा आहे, आणि 1 तासाच्या ह्याच्यावर तुम्ही आहे ना ट्रेड लाईन म्हणजे कॅन्डल स्टिक बघायची, कॅन्डल काय वर्क करते तुमच्या ह्याच्यात, आणि प्राइस ॲक्शन काय बनतं आहे. आणि आणि 15 मिनटाच्या ह्याच्यावरून तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स मारायचे. तुम्ही बघू शकता, हे तुम्ही बी तुमच्या चार्टमध्ये ॲनालाइज करू शकता आपण जे मार्क करतोय ते. तर 15 मिनटाच्या ह्याच्यावर राहायचं आणि बघायचं की जिथं इथं रजिस्टन्स आणि सपोर्ट आहे तिथं मार्क करायचं. आणि निफ्टी कधी पण आहे ना 40 आणि 50च्या आसपासच घ्या तुम्ही मेजर सपोर्ट आणि रजिस्ट्रेशन, कारण की निफ्टी वर्क करते 40 आणि 50च्या रेंजमध्येच. तर बघू शकता तुम्ही. तर आपण 15 मिनटाच्या ह्याच्यावर टाईम फ्रेमवर आलो आहे आणि त्याच आपण सपोर्ट रजिस्ट्रेशन आखतोय. एकच सपोर्ट रजिस्ट्रेशन खूप सोपं आहे मारायला, फक्त तुम्हाला शिकता आलं पाहिजे. हे बघू शकता तुम्ही, आपण 15 मिनटाच्या ह्याच्यावर मारतोय. जिथे इथं तुम्हाला वाटतं ना की मेजर सपोर्ट अँड रजिस्ट्रेशन, जिथून मार्केट म्हणजे अप ट्रेंडमध्ये जाऊ शकते या डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकते, ते तिथं तुम्ही मारू शकता सप्लाय अँड डिमांड झोनचं मार्किंग. हे बघा, इथून एक वेळा टच झालं आहे मार्केट, एक वेळा 2 3 4 5, हे आपलं सप्लाय अँड डिमांड झोन झाले आहे, आणि हे झालं रेजिस्टन्स. बघू शकता. एकच मिनटं थांबा, मी हो का, काय खूप हार्ड नाही सपोर्ट रजिस्ट्रेशन, हे खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला मेजर सपोर्ट रजिस्ट्रेशन आणि म्हणजे ट्रेंड कुठून अप झालता आणि कुठून डाऊन झालता हे तुम्हाला समजलं पाहिजे. चार्ट बघून, चार्ट अनालाइज करून मग तुम्हाला सपोर्ट रजिस्ट्रेशन मारता येणार आहे. ह्याच्यात बघू शकता तुम्ही. आणि 15 मिनटाच्या ह्याच्यावर अजून एक काम करायचं की प्राइस ॲक्शन बघायचं. तुम्हाला काय प्राइस ॲक्शन दिसतंय का. आता मला इथं प्राइस ॲक्शन बघा ना, तुम्ही बघू शकता. एकच मिनटं, मी ड्रॉ करून बघितल्यावर कळेल मला. हो का, एक चॅनल पॅनलचा फॉर्म्युला दिसतोय इथं आपल्याला. 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर प्राइस ॲक्शन बी दिसते आपल्याला. बघू शकता की मार्केट बराबर चॅनल पॅनल फॉलो करून हे वर्क करायला लागले. सपोर्टवर आलं, सपोर्टवर टप्पा खाऊन मार्केट चॅनल पॅनलचं हे केले, फॉलो केले. वन डेच्या ह्याच्यावर लो हाय मार्क करायचा. 4 तासाच्या ह्याच्यावर तुम्ही कॅन्डल बघायची की मार्केट काय चालू आहे, साईडवे चालू आहे का काय चालू आहे. नंतर 1 तासाच्या ह्याच्यावर तुम्ही प्राइस ॲक्शन बघू शकता आणि कॅन्डल स्टिक बी बघा. मग 15 मिनटाच्या ह्याच्यावर सपोर्ट अँड रजिस्ट्रेशन मारा. आणि सपोर्ट रजिस्ट्रेशन मारताना आहे ना निफ्टीमध्ये फक्त 40 आणि 50चाच मेजरमेंट धरा, मग सपोर्ट रजिस्ट्रेशन मारा. जास्त धरू नका, कारण की 40-50च्या ह्याच्यातच वर्क करते निफ्टी.
त्याच्या जास्त वर्क करणार. बँक निफ्टी म्हणलं तर 100 प्लस वर्क करते, कारण की बँक निफ्टीची कॅन्डल 100 पॉईंटची असते कधी कधी, बँक निफ्टीची नसती तशी. हे तुम्ही बघू शकता किती सोपं आपण रजिस्ट्रेशन सपोर्ट मारले आहेत. 15 मिनिटाच्या ह्याच्यावर तुम्ही जेवढं चार्ट अनालाइज करून आणि तेवढं तुम्हाला सोपं जाईल सपोर्ट आणि रजिस्ट्रेशन मारायला. हे बघू शकता तुम्ही, खूप सोपं आहे सपोर्ट आणि रजिस्ट्रेशन मारायला. फक्त तुम्हाला करता आलं पाहिजे. हे चार्ट अनालाइज बोलते. आपण लवकरच प्राइस ॲक्शनवर बी एक व्हिडिओ बनवणार आहे. आपल्या चॅनलवर सोप्याच्या सोपं जसं शिकन तुम्ही तसं आपण शिकवायचा प्रयत्न करतोय. आणि आपल्या चॅनलला लवकरच्या लवकर सपोर्ट करा. हे तुमच्या लोकांसाठीच आपण शिकवायचा प्रयत्न करतोय. तर आपण बघू शकता की कसे सपोर्ट रेशन आखले आहेत चार्टवर. तुम्हाला फक्त काय करायचं माहिती आहे का, वन डेच्या ह्याच्यावर येऊन, वन डेच्या टाईम फ्रेमवर येऊन हाय आणि लो मार्क करायचा आहे. त्यानंतर तुम्ही एक 4 तासाच्या ह्याच्यावर येऊन तुम्ही बघायचे की कॅन्डल काय वर्क करतं आणि काय तुम्हाला कॅन्डलस्टिक काय दर्शवतंय. आणि मग 4 इयरच्या ह्याच्यावर काय आलं केलं नाही तरी चालतंय. 1 तासाच्या ह्याच्यावर बघायचं की प्राइस ॲक्शन आणि कॅन्डलस्टिक काय वर्क करते, कॅन्डल कोणची बनली आहे, रेड या ग्रीन बनली आहे. मग 15 मिनिटाच्या ह्याच्यावरून तुम्ही सपोर्ट रेशन मारा. निफ्टीमध्ये मारायला गेलं तर तुम्ही 40 आणि 50च्या रेंजमध्येच तुम्ही सपोर्ट रेशन मारू शकता. हे तुमच्यासाठी खूप भारी वर्क करेल, जे मला वर्क करून देतं म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि बँक निफ्टी म्हणलं तर 100 आणि 150 पॉईंटच्या ह्याच्यामध्ये वर्क करतं. तर सपोर्ट रेशन मारताना तुम्ही की मागचे चार्ट बी ॲनालाइज करा. जिथं जिथं सप्लाय अँड डिमांड झोन आहे तिथं झोन मार्क करून सपोर्टचं हे करा. आणि जिथून रजिस्ट्रेशन येते, जिथून मार्केट पडू शकते तिथं रजिस्ट्रेशन हे करा. आणि ते तुम्ही खूप वर्क करू शकता आपल्या ह्याच्यासाठी. असेच आपले प्राइस ॲक्शन आणि सपोर्ट रजिस्ट्रेशनचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरच्या लवकर सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.